मित्रांनो, एकदा एका माणसाने 15 लाखाचा घोडा पाळलेला असतो, पण त्या घोड्याची तब्येत एकदम खराब होती. मालक डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर येऊन घोड्याला इंजेक्शन देतो, पण घोड्याची तब्येत काही सुधारत नाही. बघता बघता असे 15 दिवस जातात. मालक पुन्हा डॉक्टरला बोलवतो, पण डॉक्टर म्हणतो उद्यापर्यंत हा घोडा उभा राहिला नाही आणि त्याची तब्येत सुधारली नाही तर आपल्याला त्याला पॉयझन देऊन मारायला लागेल. आता त्या मालकाने एक बकरा सुद्धा पाळलेला असतो. हे दोघांचं बोलणं तो बकरा ऐकतो. तो बकरा घोड्यापाशी जातो आणि घोड्याला म्हणतो, तुझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. तू जर उद्यापर्यंत उभा राहिला नाहीस तर ते दोघं तुला पॉयझन देऊन मारून टाकतील. तो त्याला भरपूर हिंमत देतो, मोटिवेट करतो, एनकरेज करतो. त्यामुळे तो घोडा सकाळपर्यंत उभा राहतो. आता घोड्याला बघून तो मालक डॉक्टरला फोन करतो. डॉक्टर आल्यावर म्हणतो, चमत्कार झाला, तुमच्या घोड्याची तब्येत सुधारायला लागलेली आहे. हे ऐकून मालक खुश होतो. मालक त्याच्या मित्रांना फोन करतो आणि म्हणतो, मी घेतलेला 15 लाखाचा घोडा एकदम नीट व्हायला लागलाय. आज आपण पार्टी करू. माझ्या घरात बकरा आहेच, तुम्ही येताना फक्त दारू आणा. आणि संध्याकाळी तो त्या बकऱ्याला कापतो आणि ते जोरात पार्टी करतात. मित्रांनो, यावरून एक तात्पर्य घ्या, कधी कोणाला जास्त मोफतचे सल्ले देऊ नका, कारण कधी कधी जास्त दिलेले मोफतचे सल्ले आपल्यासाठी घातक ठरू शकतात.